बॉडी हाईट, सम सॉर्ट नेचर, या सगळ्यांसाठी 44 ऑटोसोम्स रिस्पॉन्सिबल आहेत. तर 2 जे क्रोमोझोम्स आहेत ज्याला आपण 1 पेअर ऑफ म्हणतो, the 2 pairs are chromosomes are called as sex chromosome. Now if you see sex chromosome and X chromosome, obviously जर मेल असेल तर त्याच्यामध्ये 44 ऑटोसोम इंडिव्हिज्युअलचा सेक्स डिटरमाइन करणारे क्रोमोझोम्स, त्यांना आपण सेक्स क्रोमोझोम म्हणतो. कोणत्याही तयार होणाऱ्या इंडिव्हिज्युअलचे सेक्स डिटरमाइन करणाऱ्या क्रोमोझोम्सला आपण सेक्स क्रोमोझोम म्हणतो. सो क्रोमोझोम्स विच आर रिस्पॉन्सिबल फॉर डिटर्मिनेशन ऑफ सेक्स आर नोन ॲज सेक्स क्रोमोझोम्स. त्याला दुसरं नाव आहे आलोसोम्स. नाउ इन ह्युमन बीइंग अँड अदर मॅमल्स हॅव एक्स अँड वाय क्रोमोझोम ॲज ए सेक्स क्रोमोझोम्स. नाउ इथं मी छोटासा डायग्राम दिसतोय तुम्हाला स्ट्रक्चर ऑफ एक्स अँड वाय क्रोमोझोमचा. आपण तो नंतर मोठा बघणारच आहोत. सो आपण आता बघणार आहोत एक्स क्रोमोझोम आणि वाय क्रोमोझोम मध्ये फरक काय, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन एक्स अँड वाय क्रोमोझोम. तुम्ही जर बघितलं असेल तर इथे तुम्हाला दिसून येते हा एक्स क्रोमोझोम आहे आणि हा वाय क्रोमोझोम आहे. आपण काल असं बघितलेलं की एक्स क्रोमोझोम हा मेटासेंट्रिक असतो. आपण yesterday we discussed about 4 types of chromosomes. Okay, those chromosomes are depending on position of the centromere. Some are metacentric, काही मेटासेंट्रिक आहेत, काही सब मेटासेंट्रिक आहेत, काही अॅक्रोसेंट्रिक आहेत, काही टिलोसेंट्रिक आहेत. त्यातला मेटासेंट्रिक म्हणजे कोण, तर जिथं सेंट्रोमियर सेंटरला असतो त्याला मेटासेंट्रिक म्हणतात. हा एक्स क्रोमोझोम जो आहे हा मेटासेंट्रिक आहे आणि वाय क्रोमोझोम हा टिलोसेंट्रिक आहे. तुम्ही जर एक्स आणि वाय क्रोमोझोम इथं बघाल तर तुम्हाला असं लक्षात येईल की एक्स क्रोमोझोमचे दोन्ही आर्म हे इक्वल आहेत. तर वाय क्रोमोझोमचा एक आर्म खूप मोठा आहे आणि एक आर्म एकदमच छोटा आहे. दुसरं जर बघाल तर एक्स क्रोमोझोम लांबीने मोठा आहे, वाय क्रोमोझोम लांबीने छोटा आहे. हा एक्स क्रोमोझोम आहे, हा वाय क्रोमोझोम आहे. आपण ह्याच्यातले डिफरन्स बघूया. सो व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन एक्स क्रोमोझोम अँड वाय क्रोमोझोम. काय काय फरक आहे एक्स क्रोमोझोम आणि वाय क्रोमोझोम, किंवा एक्स क्रोमोझोम मध्ये आणि वाय क्रोमोझोम मध्ये डिफरन्स काय दिसतोय. एक्स क्रोमोझोम इज स्ट्रेट, रॉड लाईक, लॉंगर दॅन वाय क्रोमोझोम. एक्स क्रोमोझोम कसं आहे, एक्स क्रोमोझोम स्ट्रेट आहे, एक्स क्रोमोझोम रॉड लाईक आहे आणि तो वाय क्रोमोझोम पेक्षा मोठा आहे. दुसरं जर पॉइंट बघितलं तर एक्स क्रोमोझोम, आत्ताच तुम्हाला मी सांगितलं, एक्स क्रोमोझोम इज मेटासेंट्रिक वाईल वाय क्रोमोझोम इज अॅक्रोसेंट्रिक. एक्स क्रोमोझोम मेटासेंट्रिक आहे म्हणजे सेंट्रोमियर एक्स क्रोमोझोम मध्ये सेंट्रल आहे, तर वाय क्रोमोझोम हा अॅक्रोसेंट्रिक आहे म्हणजे सेंट्रोमियर एकदम टिपला आहे. सो एक्स क्रोमोझोम इज मेटासेंट्रिक, वाय क्रोमोझोम इज अॅक्रोसेंट्रिक. थर्ड जो पॉइंट आहे, आता गंमत बघा, या क्रोमोझोम वरती ना क्रोमॅटिन असतं. 2 प्रकारचे क्रोमॅटिन आहेत, एकाला म्हणतात युक्रोमॅटिन आणि दुसऱ्याला म्हणतात हेट्रोक्रोमॅटिन. ना युक्रोमॅटिन आणि हेट्रोक्रोमॅटिन म्हणजे काय, जर तुम्ही क्रोमॅटिन रेटिक्युलम, आपण कालच्या लेक्चरला असं बघितलेलं की क्रोमॅटिन रेटिक्युलम हे थ्रेड लाईक स्ट्रक्चर आहे जे न्यूक्लियस मध्ये असतं. कालचा जरा डायग्राम आठवा, न्यूक्लियस काढलेलं, न्यूक्लियसच्या आत आपण न्यूक्लिओलस दाखवलेलं आणि क्रोमॅटिन रेटिक्युलम दाखवलेलं. हे जर क्रोमॅटिन रेटिक्युलम तुम्ही मायक्रोस्कोपच्या खाली बघितलं, इफ यू सी द क्रोमॅटिन रेटिक्युलम अंडर दी मायक्रोस्कोप, तुम्हाला काय दिसेल तर तिकडे ना काही डार्क आणि लाईट पॅचेस दिसतात. जे डार्क पॅचेस असतात ना त्याला युक्रोमॅटिन म्हणतात. हे सगळं डीएनए आहे. जे डार्क पॅचेस असतात त्याला यू क्रोमॅटिन म्हणतात आणि जे लाईट पॅचेस आहेत ना त्याला हेट्रोक्रोमॅटिन म्हणतात. तर एक्स क्रोमोझोम आणि वाय क्रोमोझोम मध्ये हा सर्वात महत्वाचा फरक आहे. तर एक्स क्रोमोझोम मध्ये ना यू क्रोमॅटिन जास्त असतं आणि वाय क्रोमॅटिन एकदम कमी असतं. एक्स क्रोमोझोम मध्ये लार्ज अमाऊंट ऑफ यू क्रोमॅटिन असतं आणि कमी प्रमाणात हेट्रोक्रोमॅटिन असतं. सो एक्स क्रोमोझोम हॅज लार्ज अमाऊंट ऑफ यू क्रोमॅटिन अँड स्मॉल अमाऊंट ऑफ हेट्रोक्रोमॅटिन.
Now, euchromatin has large amount of DNA material and hence X chromosome is genetically active. बघा, एक्स क्रोमोझोम मध्ये युक्रोमॅटिन जास्त असतं आणि युक्रोमॅटिन मध्ये डीएनएचं प्रमाण जास्त असतं. म्हणजे थोडक्यात एक्स क्रोमोझोम मध्ये डीएनएचं प्रमाण जास्त असल्यामुळे एक्स क्रोमोझोम हा जेनेटिकली ऍक्टिव्ह असतो. तर वाय क्रोमोझोम मध्ये काय प्रकार आहे? वाय क्रोमोझोम हॅज स्मॉल अमाऊंट ऑफ युक्रोमॅटिन. बघा, उलट आहे. वाय क्रोमोझोम मध्ये युक्रोमॅटिन कमी आहे आणि लार्ज अमाऊंट ऑफ हेट्रोक्रोमॅटिन आहे. हेट्रोक्रोमॅटिन जास्त प्रमाणात आहे आणि म्हणून वाय क्रोमोझोम आहे हा जेनेटिकली लेस ऍक्टिव्ह असतो किंवा इनर्ट असतो. आपण एक डायग्रामच्या सहाय्याने बघू. बघा, मी ते एक्स क्रोमोझोम आणि वाय क्रोमोझोम काढलाय. हा पॉईंट जो मी सांगितला तो एक्स क्रोमोझोम मध्ये युक्रोमॅटिन आहे, वाय क्रोमोझोम मध्ये पण युक्रोमॅटिन आहे. एक्स क्रोमोझोम मध्ये हेट्रोक्रोमॅटिन आहे, वाय क्रोमोझोम मध्ये सुद्धा हेट्रोक्रोमॅटिन आहे. आता आपण असं डिस्कस केलेलं, जस्ट नाउ वी डिस्कस एक्स क्रोमोझोम कंटेन लार्ज अमाऊंट ऑफ युक्रोमॅटिन and less amount of heterochromatin. Y chromosome contain less amount of euchromatin and large amount of heterochromatin. हा सगळ्यांना पॉइंट कळलाय? हा सगळ्यांना पॉइंट कळलाय? नसेल तर मी परत रिपीट करतो. प्लीज कमेंट्स टाका तुमचे कमेंट बॉक्सवर. सगळ्यांना कळलंय? ओके 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 ओके. हा अतिशय महत्वाचा पॉइंट आहे. ओके, हा अतिशय महत्वाचा पॉइंट आहे. हा लक्षात ठेवायचा. एक्स क्रोमोझोम मध्ये युक्रोमॅटिनचं प्रमाण जास्त असतं. हेट्रोक्रोमॅटिन आणि युक्रोमॅटिन हे काय तुम्हाला सगळ्यांना कळलं असेल. सो एक्स क्रोमोझोम कंटेन लार्ज अमाऊंट ऑफ युक्रोमॅटिन, लेस अमाऊंट ऑफ हेट्रोक्रोमॅटिन. वाय क्रोमोझोम कंटेन लेस अमाऊंट ऑफ युक्रोमॅटिन अँड लार्ज अमाऊंट ऑफ हेट्रोक्रोमॅटिन. नेक्स्ट पॉइंट बघूया आपण. आता मी हा डायग्राम मोठा केलाय बघा. तुम्हाला इकडे दिसत असेल. हा मोठा का केला मी? इथं तुम्हाला दिसत असेल हा एक्स क्रोमोझोम आहे, हा वाय क्रोमोझोम आहे. एक्स क्रोमोझोमच्या बरोबर सेंटरला आणि वाय क्रोमोझोमच्या इथे सेंट्रोमियर आहे. एक्स क्रोमोझोम हा मेटासेंट्रिक आहे, वाय क्रोमोझोम हा टिलोसेंट्रिक आहे. ऍक्च्युली हा डायग्राम आपण का बघितला तर एक्स क्रोमोझोम आणि वाय क्रोमोझोम मध्ये होमोलोगस आणि नॉन होमोलोगस पार्ट दिसत आहेत. हे जे दोन पार्ट आहेत हे होमोलोगस पार्ट आहेत. होमो मीन्स सेम, लोगस म्हणजे त्यांचा असलेला पोझिशन किंवा स्ट्रक्चर. बघा, हे दोन जो पार्ट आहेत हे दोन सारखे आहेत आणि हे दोन अनइक्वल आहेत. सो हे दोन जे पार्ट आहेत हे नॉन होमोलोगस पार्ट आहेत. हे जे दोन पार्ट आहे हे नॉन होमोलोगस पार्ट आहेत आणि हे जे दोन पार्ट आहेत हे होमोलोगस पार्ट आहेत. सो एक्स अँड वाय क्रोमोझोम शो सम होमोलोगस अँड नॉन होमोलोगस पार्ट. सगळ्यांना कळलाय हा पॉइंट? एक्स क्रोमोझोम अँड वाय क्रोमोझोम कंटेन शो सम होमोलोगस अँड नॉन होमोलोगस पार्ट. ओके, so both X and Y chromosome show homologous and non-homologous region. Homologous region contain, बघा आता कसं असणार, ऑब्विसली बघा मी मागच्या लेक्चरला तुम्हाला सांगितलं हा सगळा जो क्रोमोझोम आहे या सगळ्या क्रोमोझोम वरती काय असतात तर छोटे छोटे जीन्स असतात. एक्स क्रोमोझोम वरती सुद्धा जीन्स असणार, वाय क्रोमोझोम वरती सुद्धा जीन असणार. व्यवस्थित आहे का? हा, जर एक्स क्रोमोझोम लांबीने मोठा असेल, इफ द एक्स क्रोमोझोम इज लॉंगर दॅन वाय क्रोमोझोम, ऑब्विसली एक्स क्रोमोझोम कंटेन मोर देन वाय क्रोमोझोम. करेक्ट? एक्स क्रोमोझोम जर वाय क्रोमोझोम पेक्षा जर मोठा असेल तर एक्स क्रोमोझोम वरती वाय क्रोमोझोम पेक्षा जास्त जीन्स असणार आहे. सगळ्यांना पटतंय? ओके, मग आता ऑब्विसली कसं असणार, जो नॉन होमोलोगस पार्ट आहे ना, ह्या नॉन होमोलोगस पार्ट वरतीच जीन्सची संख्या म्हणजे जीन्सचा नंबर कमी जास्त असणार. आता आपण म्हणताना नॉन होमोलोगस पार्ट आणि होमोलोगस पार्ट म्हणणार. हा आहे होमोलोगस पार्ट, हा आहे नॉन होमोलोगस पार्ट. मी काय सांगितलं बघा, मी सांगितलं असं की होमोलोगस रिजन शो सिमिलर जीन्स. होमोलोगस रिजन वरती ह्या होमोलोगस रिजन वरती सिमिलर जीन्स असतात. तर नॉन होमोलोगस रिजन वरती डिसिमिलर जीन असणार. डिसिमिलर जीन याचा अर्थ काय की एक्स क्रोमोझोमच्या नॉन होमोलोगस पार्ट वरती जीन जास्त, वाय क्रोमोझोम वरती जीन्स कमी, म्हणून त्याला डिसिमिलर जीन म्हणतो मी. सो होमोलोगस रिजन शो सिमिलर जीन while non-homologous region show dissimilar gene. दीपाली शेलार, तुला काय डाऊट असेल तर विचार. आपण शेवटी 10 मिनिटं 5 मिनिटं त्याला आपण वेळ देऊया. सो होमोलोगस रिजन शो सिमिलर रिजन while नॉन होमोलोगस रिजन शो dissimilar region.
Now, next point. Crossing over occur only between homologous region of X and Y chromosome. Now, crossing over याचा अर्थ काय? तर दोन क्रोमोझोम एकमेकाला जिकडे क्रॉस होतात, दोन क्रोमोझोम एकमेकाला जिकडे क्रॉस होतात, बघा हे दोन, हा हेमोलोगस पार्ट आहे. होमोलोगस पार्ट एकमेकाला क्रॉस जिकडे होतात, ओके, त्याला म्हणतात क्रॉसिंग ओव्हर. तर क्रॉसिंग ओव्हर हा जो काय प्रकार आहे हा फक्त होमोलोगस रिजन मध्येच होतो. क्रॉसिंग ओव्हर हा प्रकार फक्त होमोलोगस रिजन मध्येच होतो. सो क्रॉसिंग ओव्हर ऑकर ओनली बिटवीन होमोलोगस रिजन ऑफ X and Y chromosome. Next, non-homologous region of X chromosome is longer and contain more gene than of non-homologous region of Y chromosome. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं एक्स क्रोमोझोम मोठा आहे, वाय क्रोमोझोम लहान आहे. एक्स क्रोमोझोम मोठा आहे, वाय क्रोमोझोम लहान आहे. त्यामुळे एक्स क्रोमोझोमच्या नॉन होमोलोगस रिजन वरती क्रोमोझोम जास्त असणार, जीन जास्त असणार कोणापेक्षा, तर ते वाय क्रोमोझोमच्या नॉन होमोलोगस रिजन पेक्षा. बघा हा एक्स क्रोमोझोम आहे, हा वाय क्रोमोझोम आहे. एक्स क्रोमोझोमचा हा पार्ट नॉन होमोलोगस रिजन आहे, हा पार्ट नॉन होमोलोगस रिजन आहे. एक्स क्रोमोझोमच्या नॉन होमोलोगस रिजन वरती जीन्स जास्त असणार कोणापेक्षा, तर नॉन होमोलोगस रिजनच्या वाय क्रोमोझोम पेक्षा. सो हा एक आपण पॉइंट बघितला. नेक्स्ट, non-homologous region of X chromosome is longer and contain more genes than that of the non-homologous region of the Y chromosomes. Next, X-linked gene. आता X-linked gene याचा अर्थ काय? बघा, नेम इटसेल्फ इंडिकेट लिंक म्हणजे काय, तर कनेक्ट असलेले जे जीन्स एक्स क्रोमोझोमला कनेक्ट असतात, जे जीन्स एक्स क्रोमोझोम वरती असतात किंवा कनेक्ट असतात, त्या सगळ्यांना एक्स लिंक्ड जीन असं म्हणतात. So X-linked genes are present on non-homologous region of the X chromosome. X-linked gene कुठे असतात, तर X क्रोमोझोमच्या नॉन होमोलोगस रिजन वरती असतात. So X-linked genes are present on non-homologous region of X chromosome, while Y-linked genes are genes which are situated or linked with Y chromosome, but Y chromosome of what? Non-homologous region. So X-linked genes are present on non-homologous region of X chromosome, while Y-linked genes are present on non-homologous region of Y chromosomes. Now, आता आपण दोघांमधले सर्वात डिफरन्स बघूया. मी परत एकदा रिपीट करतो. सगळ्यांना कळले हे पॉइंट्स? हे पॉइंट सांगितलेले सगळ्यांना कळलेत? एक्स आणि वाय क्रोमोझोम सगळ्यांना कळलेत? प्लीज कमेंट्स टाका. ओके, नाउ वी स्टार्ट विथ डिफरन्स बिटवीन एक्स क्रोमोझोम अँड वाय क्रोमोझोम. हा बऱ्याच वेळेला प्रश्न विचारतात. द गिव्ह डिफरन्स बिटवीन एक्स अँड वाय क्रोमोझोम. द क्वेश्चन विल बी आस्क्ड फॉर आयदर 2 marks or 3 marks. So in short, we have to discuss एक्स क्रोमोझोम अँड वाय क्रोमोझोम. बघा मी सांगतो, आपण डिस्कस करूया एक्स क्रोमोझोम आणि वाय क्रोमोझोम. डिफरन्स बिटवीन एक्स अँड वाय क्रोमोझोम. बघा, एक्स क्रोमोझोम इज लॉंगर दॅन वाय क्रोमोझोम. Y chromosome is shorter than X chromosome. X chromosome contain large amount of euchromatin. Y chromosome contain small amount of euchromatin. X chromosome contain small amount of heterochromatin. Y chromosome contain large amount of heterochromatin. Next point, in X chromosome there is a large amount of DNA or active gene. In Y chromosome there is less amount of DNA or less active gene. Non-homologous region of X chromosome contain more gene. Non-homologous region of Y chromosome contain lesser gene. Non-homologous part of X chromosome contain X-linked gene. Non-homologous part of Y chromosome contain Y-linked gene. And last, the X chromosome is present in female and male. The Y chromosome is present only in male. बघा हे 7 पॉइंट आहेत जे अतिशय महत्वाचे आहेत. कोणतेही 4 लिहिले तरी चालतात. 2 मार्काला किंवा 3 मार्काला विचारतात. If it is asked for 2 marks, you have to write 4 points. If it is 3 marks, you have to write 6 points. Once again, I repeat very fast.
एक्स क्रोमोझोम इज लॉंगर दॅन वाय क्रोमोझोम. एक्स क्रोमोझोम हा वाय क्रोमोझोम पेक्षा मोठा आहे, वाय क्रोमोझोम हा एक्स क्रोमोझोमच्या लहान आहे. एक्स क्रोमोझोम मध्ये जास्त प्रमाणात युक्रोमॅटिन असतं, वाय क्रोमोझोम मध्ये कमी प्रमाणात युक्रोमॅटिन असतं. एक्स क्रोमोझोम कंटेन स्मॉल अमाऊंट ऑफ हेट्रोक्रोमॅटिन. एक्स क्रोमोझोम मध्ये कमी प्रमाणात हेट्रोक्रोमॅटिन आहे, वाय क्रोमोझोम मध्ये जास्त प्रमाणात हेट्रोक्रोमॅटिन आहे. त्याच्यानंतर एक्स क्रोमोझोम मध्ये डीएनएचं प्रमाण जास्त असल्यामुळे एक्स क्रोमोझोम जेनेटिकली ऍक्टिव्ह आहे, वाय क्रोमोझोम मध्ये डीएनएचं प्रमाण कमी असल्यामुळे तो जेनेटिकली कमी ऍक्टिव्ह आहे. नॉन होमोलॉग रिजन ऑफ एक्स क्रोमोझोम कंटेन मोर जीन. एक्स क्रोमोझोमचा जो नॉन होमोलॉगस रिजन आहे त्याच्यावरती जीन्स जास्त असतात, वाय क्रोमोझोमच्या नॉन होमोलॉगस रिजन वरती जीन्स कमी असतात. नॉन होमोलॉगस पार्ट ऑफ एक्स क्रोमोझोम कंटेन एक्स लिंक जीन. जे जीन्स एक्स क्रोमोझोमला लिंक असतात त्यांना एक्स लिंक जीन म्हणतात. जे क्रोमोझोम वाय ला लिंक असतात त्याला वाय लिंक जीन म्हणतात. पण हे कुठे, तर फक्त नॉन होमोलॉगस पार्ट वरती, होमोलॉगस पार्ट वरती नाही. So non-homologous part of the X chromosome contain X-linked gene. Non-homologous part of the Y chromosome contain Y-linked gene. Then the X chromosome present in female and male and Y chromosome present only in male. हे डिफरन्स सगळ्यांना कळलेत का? हे डिफरन्स सगळ्यांना कळलेत? आता सांगितलेले डिफरन्स सगळ्यांना कळलेत का? ओके, आपण पुढचा पॉइंट पुढे जाऊया. पुढे जाऊया का? कोणाला काय डाऊट आहे? कोणाला काय जर डाऊट असतील तर मी थांबतोय आणि आपण डाऊट्स क्लिअर करूया. दीपाली शेलार, बरं तुझा डाऊट टाईप कर. काय डाऊट आहे तो? कमेंट्स बॉक्स मध्ये तुझा डाऊट टाईप कर, मला कळेल तो. कालच्या लेक्चर मध्ये डाऊट होता सर. नो नॉट इट इज क्लिअर. ओके, बरं शेलार तुझा जो डाऊट आहे ना तो मला व्हॉट्सअप वरती पाठव, मी क्लिअर करतो, किंवा मला पर्सनली फोन कर. ओके, सो आपण ओके, तो थोडा आपण पुढे जाऊया. आपण पुढे जाऊया, थोडासाच वेळ उरलाय, आपण पुढे जाऊया का? हे सगळ्यांना क्लिअर झालं असेल तर आपण पुढे जायला सुरुवात करूया. ओके, बघा नाव पुढचा जो पार्ट आपण बघणार आहोत दॅट इज कॉल्ड लिंकेज. नाव व्हॉट डू यू मीन बाय लिंकेज? लिंकेज म्हणजे काय? तर आत्ताच मी तुम्हाला सांगितलं लिंकेज याचा अर्थ लिंक. इकडे आपण काय बघायचंय, तर हे जे काही क्रोमोझोम्स आहेत ना, हे काही क्रोमोझोम काही जीन्स डिफेक्टिव्ह असतात आणि हे डिफेक्टिव्ह जीन्स एक्स आणि वाय क्रोमोझोम बरोबर पुढच्या जनरेशन मध्ये कॅरी होतात. जेव्हा ते डिफेक्टिव्ह जीन एक्स आणि वाय क्रोमोझोम मधनं पुढच्या जनरेशन मध्ये कॅरी होतात, तेव्हा जे पॅरेंट्सला डिसीज असतात ना, तेच डिसीज ऑफस्प्रिंगला होतात किंवा मुलांना होतात. ऑब्व्हियसली याच्यामध्ये एक ऑप्शन असा असतो की कधी कधी पहिलं जे जनरेशन आहे त्यांच्यामध्ये डिसीज दिसून येत नाही, पण त्याच्या पुढच्या जनरेशन मध्ये डिसीज दिसून येतो. म्हणजे अगदी बेस्ट एक्झाम्पल सांगायचं तर कलर ब्लाइंडनेस किंवा हिमोफिलिया. तर जे जीन्स सेक्स क्रोमोझोम वरती कॅरी होतात त्यांना सगळ्यांना सेक्स लिंक जीन असं म्हणतात, किंवा त्या प्रोसेसला सगळ्यांना लिंकेज म्हणतात. लिंकेज ह्याचा अर्थ काय? जे जीन्स क्रोमोझोम वरती लिंक असतात त्यांना सगळ्यांना सेक्स लिंकेज असं म्हणतात. लिंकेज याचा अर्थ लिंक असणं. सो आपण बघूया, सेव्हरल जीन्स आर प्रेझेंट ऑन दी क्रोमोझोम्स. असंख्य जीन क्रोमोझोम वरती असतात. ऍज क्रोमोझोम्स आर कॅरियर ऑफ हेरिडिटरी, these genes have tendency to be inherited together. Such genes are called linked gene. याचा अर्थ क्रोमोझोम वरती असलेले जीन्स पुढच्या जनरेशन मध्ये कॅरी होतात, पुढच्या जनरेशन मध्ये इनहेरिटेड होतात. ती टेंडन्सी असते क्रोमोझोमची. या सगळ्यांना एकत्रितरित्या, अशा सगळ्या जीन्सना एकत्रितरित्या लिंक्ड जीन असं म्हणतात. नाउ दिस टेंडन्सी ऑफ 2 or more genes
present on the same chromosomes that are inherited together is known as linkage. आणि ह्या टेंडन्सीला लिंकेज असं म्हणतात. म्हणजे इन शॉर्ट आपण असं बघूया, जे जीन्स क्रोमोझोम वरती असतात आणि ते जीन्स ते जीन्स एका जनरेशन कडे दुसऱ्या जनरेशन मध्ये कॅरी होतात किंवा ट्रान्समिट होतात अलॉंग विथ क्रोमोझोम्स, त्या सगळ्यांना लिंकेज असं म्हणतात. सो ही जी काही टेंडन्सी आहे, द टेंडन्सी ऑफ 2 or more जीन्स प्रेझेंट ऑन दी सेम क्रोमोझोम, एका क्रोमोझोम वरती 2 किंवा 2पेक्षा जास्त असलेले जीन इनहेरिटेड होतात, ट्रान्समिट होतात पुढच्या जनरेशन मध्ये, त्यांना सगळ्यांना एकत्रितरित्या लिंकेज असं म्हणतात. वी कॉल्ड ॲज लिंकेज. नाउ लिंकेज आर ऑफ 2 टाइप, 2 प्रकारचे लिंकेज आहेत. नाउ फर्स्ट वन इज कंप्लीट लिंकेज आणि सेकंड वन इज इनकम्प्लीट लिंकेज. आता ना हे अतिशय महत्वाचं आहे बघा. मी मगाशी असं तुम्हाला सांगितलं की क्रोमोझोम वरती ना, मी डायग्राम काढून दाखवीन तुम्हाला, क्रोमोझोम वरती असंख्य जीन्स असतात. आता हे कॅरी कधी, हे एका पिढीकडनं दुसऱ्या पिढीकडे ट्रान्समिट कधी होतील, तर ज्या वेळेला एक किंवा एकापेक्षा जास्त जीन ट्रान्समिट व्हायचे असतील ना, तर ऑब्विसली ज्या वेळेला सेलची डिव्हिजन होते तेव्हा 2 क्रोमोझोम मध्ये क्रॉसिंग ओव्हर होतं. म्हणजे 2 क्रोमोझोम, एक एक्स क्रोमोझोम आणि एक वाय क्रोमोझोम, किंवा पॅरेंट मधला एक क्रोमोझोम आणि पॅरेंट मधला म्हणजे मेल मधला एक क्रोमोझोम आणि फिमेल मधला एक क्रोमोझोम असे एकमेकाला क्रॉस होतात. क्रॉस झाल्यामुळे जिकडे ते क्रॉस होतात त्या क्रॉसमध्ये जेनेटिक मटेरियल एक्सचेंज होतं, ज्याला आणि त्याच्यापासून नवीन जेनेटिक रिकॉम्बिनेशन तयार होतं. मग जर क्रोमोझोम लांब असतील तर ट्रान्समिशनचं प्रमाण असणार ना ते कमी असणार, आणि क्रोमोझोम जवळ असतील तर ट्रान्समिशनचं प्रमाण जास्त असणार. कारण जवळ क्रोमोझोम असल्यामुळे जास्तीत जास्त क्रोमोझोम जीन म्हणतोय मी, चुकून क्रोमोझोम म्हणलो, जीन. जास्तीत जास्त जीन्स जवळ असतील, एकमेकांच्या क्लोज असतील तर ते ट्रान्समिशन जास्त होणार. जर क्रोमोझोम मध्ये जीन एकमेकांपासून लांब असतील तर क्रॉसिंग ओव्हर असताना क्रॉसिंग ओव्हरच्या रिजन मध्ये फक्त एखाद दुसरा जीन येणार, सगळे जीन्स येणार नाहीत. ह्याच्यावरनं त्याला 2 प्रकार म्हणतात, एक म्हणजे कम्प्लीट लिंकेज आणि दुसरं म्हणते इनकम्प्लीट लिंकेज. मी डायग्राम मधनं दाखवतो बघा. कम्प्लीट लिंकेज म्हणजे काय, तर पहिलं डेफिनेशन बघा. द लिंक्ड जीन विच आर क्लोजली लोकेटेड ऑन दी क्रोमोझोम्स, जे लिंक्ड जीन क्रोमोझोम वरती क्लोजली लोकेटेड असतात, अँड डू नॉट सेपरेट होणारच नाही कारण ते एकमेकांच्या एकदम जवळ आहे. सो नो क्रॉसिंग ओव्हर अँड इनहेरिटेड टुगेदर, आणि ते सगळेच्या सगळे एकदम इनहेरिटेड होतात. दे आर कॉल्ड ॲज completely linked gene or strong linked gene, and the phenomenon of their inheritance is called as complete linkage. मी डायग्राम वरनं दाखवलंय बघा. इथं तुम्हाला एक क्रोमोझोम दिसतोय, परत बघा ब्ल्यू रंगाचा क्रोमोझोम आलाय. क्रोमोझोम वरती हा एक जीन आहे ब्लॅक स्पॉटचा, हा दुसरा जीन आहे दुसरा स्पॉटचा. हे दोन्ही जीन्स एकमेकांच्या एकदम जवळ आहेत, बरोबर. हे दोन्ही जीन एकमेकांच्या एकदम जवळ आहेत. आता हे जेव्हा क्रॉसिंग ओव्हर होणार नाहीत, हे काय होणार, एक ट्रान्समिट होताना दोन्ही जीन एकदम जातात कारण ते एकमेकांच्या जवळ आहेत. आणि अशा प्रकारच्या लिंकेजला जे जीन्स आपण लिंकेज काय बघितले, जे जीन्स क्रोमोझोमवरला लिंक असतात आणि क्रोमोझोमवरनं एका जनरेशन कडनं दुसऱ्या जनरेशन कडे जातात, त्यांना आपण लिंकेज म्हणतो. लिंकेजचे 2 प्रकार आहेत, एक आहे कम्प्लीट लिंकेज आणि दुसरं आहे इनकम्प्लीट लिंकेज. कम्प्लीट लिंकेज मध्ये काय होतं, तर जीन्स क्रोमोझोम वरती असलेले जीन्स एकमेकाला एकदम जवळ असल्यामुळे ते दोन्हीच्या दोन्ही ट्रान्समिट होतात, म्हणून त्याला कम्प्लीट लिंकेज म्हणतात. सो लिंक्ड जीन विच आर क्लोजली लोकेटेड, दिस आर द लिंक्ड जीन विच आर क्लोजली लोकेटेड ऑन दी क्रोमोझोम, डू नॉट सेपरेट. ते जाताना सेपरेट होत नाहीत, ते एकत्रच जातात. एकत्रच का जातात, म्हणजे दोन्ही जीन्स जाणार, का जाणार, कारण एकमेकांच्या जवळ आहे. अँड इनहेरिटेड टुगेदर दे आर कॉल्ड ॲज कम्प्लिटली लिंक्ड जीन, अँड the phenomenon of their inheritance is called as incomplete linkage. आता आपण complete linkage. आता आपण incomplete linkage बघूया. Thus the parental traits are inherited in offspring, आणि म्हणून पॅरेंट्स मध्ये हे इनहेरिटेड